गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स झाला आपण काल बघितलं होतं. आज आपल्याला पाहायचं आहे कोणतं टेट्रागोनल कॉम्प्लेक्स. काय आहे? टेट्रागोनल कॉम्प्लेक्स. टेट्रागोनल कॉम्प्लेक्स म्हणजे टेट्रागोनल कॉम्प्लेक्स कशा पद्धतीनं फॉर्म होते. टेट्रागोनल म्हणजे ज्याला 4 ॲटम अटॅच आहेत. याच्यामध्ये 2 पार्ट पडतात. एक टेट्रागोनल आहे आणि एक आहे ऑक्टॅगोनल. आता टेट्रागोनल कॉम्प्लेक्स मध्ये एक्झाम्पल पाहू आपण. एक पहिलं Ni निकेल आणि ब्रॅकेटच्या बाहेर घेतले चालते Cl4 आणि ब्रॅकेटच्या बाहेर 2 निगेटिव्ह म्हणजे निकेल टेट्राक्लोराइड. याला काय म्हणतात? निकेल टेट्राक्लोराइड. अशा प्रकारचे एक्झाम्पल आहे की जो टेट्रागोनल कॉम्प्लेक्स फॉर्म करते. आता हा कशा प्रकारे टेट्रागोनल कॉम्प्लेक्स फॉर्म करेल बघूया. आपली पहिली स्टेप ज्यावेळेस आपण काल पाहिलं होतं ऑक्टॅगोनल मध्ये, आज सुद्धा यातली पहिली स्टेप आहे की ऑक्सिडेशन ऑफ सेंट्रल मेटल ॲटम दॅट इज निकेल. याच्यामध्ये निकेल सेंट्रल मेटल ॲटम आहे इज +2. का बरं? या 4 मधून 2 गेले, 2 राहिले. नंतर द नंबर ऑफ लिगॅंड is 4. That is we have to form 4 empty orbital of सेंट्रल मेटल ॲटम किंवा मेटल आयन. आपल्याला मग बॉन्ड फॉर्म करण्यासाठी 4 लिगेंड असल्या कारणानं आपल्याला 4 रिकाम्या जागा लागतील. आता 4 रिकाम्या जागा लागतील याचा अर्थ काय आहे? 4 रिकाम्या जागा लागतील म्हणजे की 4 आपल्याला रिकाम्या जागा लागतात म्हणजे 4 लिगेंड तिथं आपले लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करताना दिसले पाहिजेत. मग त्यासाठी आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ निकेल इज. आता निकेलचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? निकेल 3d8 4s2. परंतु ज्यावेळेस निकेल पासून निकेल डाय पॉझिटिव्ह तयार होतो म्हणजे हा आपल्या यातले 2 इलेक्ट्रॉन देतो. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन देतो म्हणजे हे जे 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत हे गायब होतात. म्हणजे या निकेलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होणार? 3d8 आणि 4s0. विथ द फॉर्म ऑफ सेल जर लिहिलं झालं आपल्याला तर कसं लिहू आपण? एक आपण 3d काढवायचं, नंतर 4s, नंतर 4p. 1 2 3 4 जमलं. आता या डी मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 8 इलेक्ट्रॉन आहेत. किती इलेक्ट्रॉन आहेत? 8. म्हणजे भरू आपण सिंगली पहिले हंट्स रूल नुसार 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 4s मध्ये 0 आणि 4p मध्ये सुद्धा 0. आता हा आहे थोडा हाय स्पिन. का बरं? कारण याच्यामध्ये पायरल इफेक्ट दिसत नाही. पायरल इफेक्ट म्हणजे ऍडजस्टमेंट असते की हा इलेक्ट्रॉन इथे जाऊन पेअर इलेक्ट्रॉन तयार करतील. अशातला एलिमेंट नाही आहे हा. अशातला एलिमेंट नाही आहे म्हणून याचं स्ट्रक्चर कसं आहे? टेट्रागोनल स्ट्रक्चर आहे. आता पहा, देअरफॉर 4 ऑर्बिटल ऑफ सेंट्रल मेटल ॲटम आर अवेलेबल for ligand, for 4 ligand.
म्हणजे 4 लिगँडसाठी 4 ऑर्बिटल सेंट्रल मेटलचे रिकामे आहेत. दॅट इज कोणकोणते आहेत ते आहे 4s1 आणि 4p चे 3. याचे 3 आहेत आणि ह्याचं 1 आहे. म्हणजे s एक ऑर्बिटल आहे आणि p ची किती आहेत 3 ऑर्बिटल. अँड देअरफॉर द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन of complex will be. आता आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन पाहिजे. तर एक हा एस मधला इलेक्ट्रॉनचा एक पेअर आणि 3 पेअर पी चे असे एकूण 4 पेअर स्टार्ट होतील. म्हणजे काय पाहिजे पॉवर काय असते 3D. हा 3D इलेक्ट्रॉन तसाच आहे. पहिल्या आपल्याला 4s म्हणजे पहा हे 3D चे असेल 5 सेल 1 2 3 4 5 हे झालं 3D. हा 4s आणि हा झाला 4p. याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अशा प्रकारे 8 सेल्स प्रेझेंट आहेत. नंतर याच्यामध्ये हा एस याच्यामध्ये लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जे क्लोरीन ॲटमनं या सेंट्रल मेटल निकेलला दिली. हे सुद्धा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जे क्लोरीन ॲटमनं निकेलला दिली. हे सुद्धा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. हे सुद्धा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. जे डार्कमध्ये केलेले आहेत मी ते डार्कमध्ये लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत. मग आता यानं हॅबिट ऑर्बिटल फॉर्म केले. किती केले हॅबिट ऑर्बिटल फॉर्म? एक एस मधला आणि पी मधले 3 आणि म्हणून त्या हायब्रिडायझेशनला काय म्हणतात sp3 हायब्रिडायझेशन. त्याला काय म्हणतात sp3 हायब्रिडायझेशन. का बरं sp3 हायब्रिडायझेशन म्हणतात? कारण याच्यामध्ये पार्टिसिपेट होणारे जे ऑर्बिटल आहेत ते आहेत एक एस आहे आणि त्यात 3 पी आहेत. म्हणून sp3 हॅबिट ऑर्बिटल तिथं फॉर्म होताना तुम्हाला दिसतात. अशा प्रकारे तुम्हाला एक बॉन्ड फॉर्मेशनसाठी कन्फर्मेशन आहे हे की sp3 हायब्रिडेशन होते. आता याच्यामध्ये 2 अनपेअर इलेक्ट्रॉन आहेत. मग देअरफॉर NiCl/4 2 निगेटिव्ह इज अ पॅरामॅग्नेटिक कॉम्प्लेक्स. का बरं? इट कंटेन अ 2 अनपेअर इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये 2 अनपेअर इलेक्ट्रॉन आहेत म्हणून इट इज अ पॅरामॅग्नेटिक कॉम्प्लेक्स. आणि अशा प्रकारे एक याचं स्ट्रक्चर येणार निकेल. एक वर Clचा ॲटम, एक खाली Clचा ॲटम, एक या साईडनं Clचा ॲटम आणि एक या साईडनं Clचा ॲटम. म्हणजे होणारा कंपाऊंड जो फॉर्म होईल तुमचा तो होईल टेट्राहेड्रल. याप्रमाणे पहा मी काढून राहिलो सध्या. याप्रमाणे टेट्राहेड्रल स्ट्रक्चर तुमचं फॉर्म होणार. म्हणजे अशा प्रकारे टेट्राहेड्रल तुम्हाला भेटणार. तुम्ही हे जे लॅटरल ओव्हरलॅपिंग आहे ते सुद्धा तुम्ही बॉन्डिंग सुद्धा दाखवू शकता की बॉन्डिंग कशा प्रकारची आहे. पण अशा प्रकारचं टेट्राहेड्रल स्ट्रक्चर तुम्हाला मिळेल. आता बघा आपण काल ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स पाहिलं. आज आपण टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स बघून राहिलो. टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स मध्ये पहिला क्रमांकाचा आहे आपला NiCl4. याच्यामध्ये Cl हा लिगँड आहे आणि Ni हा सेंट्रल मेटल ॲटम आहे. लक्ष द्या. आता ज्या वेळेस सेंट्रल मेटल ॲटम म्हणजे सेंट्रल मेटल ॲटमचं पहिल्यांदा आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायची असते. ते आपण केली. कशी केली की जेवढे काही लिगँड असतील त्या लिगँडमधून ते वरचे मायनस करून टाकायचे. ते झाली त्याची ऑक्सिडेशन स्टेट. मग आता 4 मधून 2 गेले 2 राहिले म्हणजे 2 जी ऑक्सिडेशन स्टेट आहे. नंतर द नंबर ऑफ लिगँड इज 4. नंबर ऑफ लिगँड किती आहे 4 आहे. दॅट इज वी हॅव टू फॉर्म 4 एम्प्टी ऑर्बिटल ऑफ मेटल आयन. आपल्याला किती पाहिजेत मग 4 रिकाम्या जागा पाहिजेत. म्हणजे 4 बॉक्स खाली पाहिजेत मला. कोणाचे? निकेलचे. आता त्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ निकेल पाहिला इन व्हॅलेन्स. तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन निकेलचं काय आहे 3d8 आणि 4s2. आता ज्या अर्थी हा 2 इलेक्ट्रॉन देऊन राहिला कोणाला तरी
आणि डोक्यावर 2 पॉझिटिव्ह साईन घेऊन राहिला म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट 2 दाखवून झाला, म्हणजे याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मधले 2 इलेक्ट्रॉन बाहेर गेलेले आहेत. मग आता या डीची टेंडन्सी जास्त आहे एस पेक्षा, म्हणून आपण एस मधले इलेक्ट्रॉन काढून टाकले नवीन प्रकारचा कंपाऊंड फॉर्म झाला. Ni2 पॉझिटिव्ह गिव्स 3d8 आणि 4s0. आता बघा याच्यामध्ये हे 3d आहेत, या 3d मध्ये आपण 8 इलेक्ट्रॉन भरले, नंतर 4s रिकामा आहे आणि 4p रिकामा आहे. एकूण लिगेंड किती आपल्याजवळ 4. आपल्याला 4 बॉक्स खाली आहेत काय, 1 2 3 4, हो 4 बॉक्स खाली आहेत. मग 4 ऑर्बिटल और सेंट्रल मेटल एटम आर अवेलेबल फॉर 4 लिगेंड. दॅट इज एक एस आहे 4s आणि 3 काय आहेत 4p, असे 4 ऑर्बिटल आहेत. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द कॉम्प्लेक्स विल बी, या 3d मध्ये 1, 4s मध्ये भरले आपण 8 इलेक्ट्रॉन, 4s मध्ये आपण हे घटघट जे आहेत हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत. आपल्याला किती आहेत क्लोरीन ॲटम 4 आहेत की नाही, मग 4 इथं एक लोन पेअर दिली, इथे एक लोन पेअर दिली, इथे एक लोन पेअर दिली, इथे एक लोन पेअर दिली. आता हा कॉम्प्लेक्स कोणत्या प्रकारचा आहे, याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी कोणती आहे, याच्यामध्ये 2 अनपेअर इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे हा जो कॉम्प्लेक्स आहे आपण जो फॉर्म केला तो आहे पॅरामॅग्नेटिक कॉम्प्लेक्स. कोणता आहे, पॅरामॅग्नेटिक कॉम्प्लेक्स. कारण the complex which contain unpair of electron are called as paramagnetic complexes. अशा प्रकारे आपल्याला याचं म्हणता येईल. पहा आता मग हा कॉम्प्लेक्स पॅरामॅग्नेटिक झाला. आता हा टेट्राहेड्रल आहे. टेट्राहेड्रल म्हणजे हिरा टाईप, म्हणजे हिरा टाईप याचं स्ट्रक्चर आहे, दुसरं काही नाही. आता अशा प्रकारे हे झालं पहिलं कॉन्सेप्ट. हा का झाला पहिला कॉन्सेप्ट कोणाचा, टेट्रागोनलचा. आता टेट्रागोनल लिगेंड सारखे 4 संख्या आहे. आता याची 4 लिगेंड आहे की नाही, तर आपण जो सेकंड एक्झाम्पल पाहून झालो त्याची सुद्धा किती एक्झाम्पल 4च आहेत लिगेंड. परंतु हा जो कॉम्प्लेक्स आहे हा कॉम्प्लेक्स आहे टेट्रागोनल, आणि तो जो नंतर पाहणार आपण तो आहे स्क्वेअर प्लेनर. असं का, कारण याच्यामध्ये आपण एम्प्टी सबसेल वापरतो. त्या स्क्वेअर प्लेनर मध्ये काय होते की हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत इथं पायरॉल इफेक्ट दाखवून हे 2 इलेक्ट्रॉन एक पेअर फॉर्म करतात आणि एक डी ऑर्बिटल रिकामा करून त्यासाठी नवीन जागा म्हणजे लिगेंडच्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनसाठी नवीन जागा अस्तित्वात आणतात. आता लक्ष द्या, आपण एक टेट्रागोनलचं पाहिलं, आता आपण एक स्क्वेअर प्लेनरचं पाहू. आता स्क्वेअर प्लेनरचं कसं पाहता, पहा स्क्वेअर प्लेनर कसं, स्क्वेअर प्लेनर. आता स्क्वेअर प्लेनर बघत असताना काय आहे लक्ष द्या. ज्यावेळेस आपण स्क्वेअर प्लेनर बघतो त्यावेळेस नंबर 1 एक्झाम्पल आहे आपल्या जवळ, असं काही जास्त नाही आहे. एक्झाम्पल आहे निकेल CN/4, निकेल CN/4 2 निगेटिव्ह. हा CN जो आहे हा ॲम्बिडेंटेड लिगँड आहे. काय आहे हा, ॲम्बिडेंटेड लिगँड. जो CN आहे तो CN काय आहे, ॲम्बिडेंटेड लिगँड. आता या ॲम्बिडेंटेड लिगँड ची विशेषता अशी आहे की हा काय पायरॉल इफेक्ट घडून आणते एखाद्या कॉम्प्लेक्समध्ये. मग आपला पहिला कॉन्सेप्ट असते पहिल्यांदा यातला सेंट्रल मेटल ॲटम आणि लिगँड शोधत असते आपल्याला, की यातला सेंट्रल मेटल ॲटम कोणता आहे आणि लिगँड कोणता आहे. यातला सेंट्रल मेटल ॲटम हा आहे निकेल आणि लिगँड आहे CN4, म्हणजे हा 4 लिगँड या सेंट्रल मेटल ॲटम निकेलला अटॅच आहेत. आता लक्ष द्या काय आहे दुसरी, ऑक्सिडेशन स्टेट. द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ निकेल इज काय आहे +2. का बरं, 4 मधून 2 गेले, किती राहिले 2. Therefore number of ligand present is 4.
CN चे किती मॉलिक्यूल प्रेझेंट आहेत 4, म्हणून नंबर ऑफ लिगँड किती प्रेझेंट असतील 4. आता बघा पुढे, देअरफॉर द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ निकेलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन काय आहे? निकेल gives 3d8 4s2. आता निकेल डाय पॉझिटिव्हचं पाहिजे आपल्याला. निकेल डाय पॉझिटिव्हचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन, 2 पॉझिटिव्ह आहेत म्हणजे 4s मधले इलेक्ट्रॉन गायब करा लागतील. 3d8 4s0. आता विथ द हेल्प ऑफ काय आहे? विथ द हेल्प ऑफ आपण काय करू? सेल्फ, विथ द हेल्प ऑफ सेल्फ बघू किती आहेत पा 3D. याच्यामध्ये 5 कन्सेप्ट, 1 2 3 आणि 4. याच्यामध्ये 1 कन्सेप्ट आणि याच्यामध्ये 3 कन्सेप्ट, 3D 4s 4p. जमलं. नंतर इथं 1 इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन, 3 इलेक्ट्रॉन, 4 इलेक्ट्रॉन, 5 इलेक्ट्रॉन, 6 इलेक्ट्रॉन, 7 इलेक्ट्रॉन आणि 8 इलेक्ट्रॉन. अशा प्रकारे 8 इलेक्ट्रॉन भरले आपण बाय द हंट्स रूल. हंट्स रूलचा वापर करून आपण काय केलं? इथं इलेक्ट्रॉन भरले. आता इलेक्ट्रॉन भरल्यावर पुढे काय? पुढे आपण या 4s मध्ये आणि याच्यामध्ये इलेक्ट्रॉन शिफ्ट केले, परंतु आपला मग याच्यात भरले तर स्क्वेअर प्लेनर होईल आपला, सॉरी टेट्राहेड्रल होईल. आपल्याला पाहिजे स्क्वेअर प्लेनर. मग हा जो कंपाऊंड आहे ड्यू टू ॲमिडेटेड लिगँड, या ॲमिडेटेड लिगँड असल्या कारणानं हा टेट्राहेड्रल शेप दाखवते. आता टेट्राहेड्रल शेप कसा दाखवते पहा. धिस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन does not hold due to पायरॉल इफेक्ट. आता पायरॉल इफेक्ट काय म्हणते? पहिल्यांदा पूर्णच्या पूर्ण जेवढे अनपेअर इलेक्ट्रॉन आहेत त्या अनपेअर इलेक्ट्रॉनचं रूपांतर तुम्ही पेअर इलेक्ट्रॉनमध्ये करा. मग नवीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन काय होईल? डबे काढले आपण. डबे काढले म्हणजे 4p ऑर्बिटल लिहिले आणि 3D 1 2 3 आणि 4. इथं 1 आणि 2. जमलं. मग इथं म्हणते की पायरल ऑल पेअर इलेक्ट्रॉन करा. हे 3 तर ऑलरेडी पेअर आहेतच. आता हा 4था म्हणते इथं आणला म्हणजे ऑर्बिट खाली झालं एक डीचं झालं. नंतर एक एसचंही होईल खाली आणि 3 पीचेही खाली आहेत. परंतु लिगँड किती आहेत? नंबर ऑफ लिगँड आपल्याजवळ नंबर ऑफ लिगँड आहेत 4. मग यातले 4 ऑर्बिटल पहिल्यापासून घ्यायचा. हा एस, एक डी, हा एक एस आणि पीचे किती घ्यायचे? फक्त 2. जरी 3 ऑर्बिटल रिकामे असले तरी पीचे फक्त आपल्याला किती ऑर्बिट घ्यायतील? 2च ऑर्बिट घ्यावे लागतील. आता हे 2 ऑर्बिट घेतल्यावर इथं हायब्रिडायझेशन घडून येते. देअरफॉर द hybridization occurs will be DsP2. कोणता आहे? DsP2. का बरं? कारण D मधला 1, S मधला 1 आणि P मधले 2 म्हणजे DsP2 असे ऑर्बिट इथं कामात पडते. आणि अशा प्रकारे आपल्याला हायब्रिडायझेशन जे होणार ते होणार DsP2 हायब्रिडायझेशन. लक्ष द्या. आता याचा शेप कसा असणार? शेप एकदम सोपं आहे. पहिल्यांदा शेपच्या पहिले याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी कशी असणार? याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी अशी असणार की हा जो कॉम्प्लेक्स आहे हा डायमॅग्नेटिक इन नेचर आहे. आपल्याला या इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लेक्स याचं नाही पाहायचं, हे आपल्याला याचं पाहायचं आहे. आता this complex contain all the pair electron म्हणजे येणारे पाहता. therefore
द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन किंवा द कॉन्फिग्युरेशन ऑफ कॉम्प्लेक्स विल बी काय येणार ते हा 3D 1 2 3 4 हा आहे 3D हा आहे 4S आणि हा आहे 3P 4S आणि 4P बघा कसं आहे बघा हे झालं 1 2 3 आणि 4 आता याच्यामध्ये भरल्या जाते मी जे डार्क लाईन करून राहिलो ते समजायचे की लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन CNचे आहेत सायनाइडचे आहेत हे सायनाइडचे लोन पेअर इलेक्ट्रॉन पहिल्या सायनाइडची हे दुसऱ्या सायनाइडचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हे तिसऱ्या सायनाइडचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि हे चौथ्या सायनाइडचे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे एकूण किती अशा 4 आहेत एक हे आहे एक हे आहे एक हे आहे आणि एक हे आहे म्हणजे DsP2 हायब्रिडायझेशन आणि हे काय आहे स्क्वेअर प्लेनर आहे काय आहे स्क्वेअर प्लेनर आता स्क्वेअर प्लेनर म्हणजे कसं स्ट्रक्चर इन पहा हा निकेल या साइडनं CN त्याच्या अपोज साइडनं CN या साइडनं CN त्याच्या अपोज साइडनं CN याला म्हणतात स्क्वेअर प्लॅनर स्ट्रक्चर ऑफ CN आणि नंतर मग याला आपण चौकोटा ब्रॅकेट करून कॉम्प्लेक्स मध्ये टाकायचं आणि वरती 2 मायनस देऊन द्यायचं अशा प्रकारे स्क्वेअर प्लॅनर कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आता लक्ष द्या तुम्हाला करून आणायचे आहेत घरून एक्झाम्पल काही आणि ते ग्रुपवर सोडायचे आहेत नंबर 1 आहे ZnCl4 नंबर 2 आहे COH2O/6 COH2O/6 इथं ZnCl4 ले आहे 2 मायनस इथं आहे 2 प्लस हा हाय स्पिन वाला आहे हा लो स्पिन वाला आहे हा हाय स्पिन हा लो स्पिन हा नंतर 3 नंबर COCl/4 याच्या डोक्यावर 2 मायनस हा टेट्राहेड्रल आहे आणि 4 नंबर PTCN/4 2 निगेटिव्ह हा स्क्वेअर प्लेनर आहे आणि हा लो स्पिन जमलं अशा प्रकारे आपल्याला नवीन प्रकारचे कंपोनंट तयार करावे लागतात हे तुम्ही तयार केले म्हणजे झालं इथं आपलं हे संपते तर टेट्राहेड्रल कोणता आहे तुम्हाला लिहून दिलेला आहे मी एखाद्या वेळेस कसं येते की कॉम्प्लेक्स मध्ये sp3 येते आणि एखादं 5चं घेऊन घ्या तुम्ही मोस्ट इम्पॉर्टंट आहे हे 5वं VCl4 हा सुद्धा टेट्राहेड्रल देणार हा काय येणार टेट्राहेड्रल sp3 हायब्रिडायझेशन दाखवणार हा टेट्राहेड्रल कोणता येणार हा टेट्राहेड्रल नंतर सेकंड एक्झाम्पल आहे तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं 6वं COCl4 हा दिलाय आपण तुम्हाला हे आहे एक्झाम्पल पुस्तकामध्ये बस एवढेच आहेत हे एवढे करून ठेवा आणि हा टॉपिक संपला असं जाहीर करतो मी हे संपला हा टॉपिक आता पुढचा जो टॉपिक आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघूया